नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन महत्त्वाची आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या बैठकीमध्ये जे काही मंत्रिमंडळ निर्णय झालेले आहेत, आज दिनांक 27 मे 2025 रोजी मंगळवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचे 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत. नेमके ते निर्णय काय आहेत? त्याच्यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाटणी पत्राच्या दस्ताबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनी वाटणापत्राच्या दस्तासाठी लागणारं जे काही शुल्क आहे ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहितीसुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक हा दिलासादायक अशी महत्त्वाची बातमी असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक मंत्रिमंडळाची जी काही बैठक झाली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते. तसेच विविध खात्याचे मंत्रीसुद्धा या बैठकीला हजर होते. या बैठकीत एकूण 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय जर पाहिला तर शेतकऱ्यांना शेतीची वाटणी करतेवेळी रेडीनेकनरच्या 1% किंमत मोजावी लागत होती. परंतु आता केवळ मात्र ₹500 शुल्क आकारलं जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपापसात जे काही वाटणी करतानाचा जो काही खर्च आहे तो एकदम कमी होणार आहे, असा दावासुद्धा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरणसुद्धा दिसून येत आहे. बाकीचे काही जे निर्णय आहेत ते सविस्तर आपण आता थोडक्यामध्ये एक संक्षिप्तमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास, कार्यशाळेस तसेच जे काही त्यांचे पदं वगैरे असतील त्यांना मान्यता दिलेली आहे. दुसरा जो आहे तो महत्त्वाचा निर्णय पाहिलं तर शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यामधील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी जे काही टंकलेखनाची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तिसरा निर्णय जर पाहिलं तर इचलकरंजी व जालना महानगरपालिका यांना सेवा व कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता दिलेली आहे. तर इचलकरंजीला 657 कोटी तर जालन्याला 392 कोटी 5 वर्षात मिळणार आहे. चौथा जर निर्णय जर पाहिला तर शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तात लागणारी नोंदणी ही माफक करण्यात किंवा कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर जर पाचवा निर्णय पाहिला तर पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेला जे काही जमिनीबाबतच्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्यात आलेल्या मान्यता दिलेली आहे. सहावा जर पाहिलं तर फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील जे काही 1351 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सातवा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणास शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि आठवा जर पाहिलं तर आशियाई विकास बँक म्हणजे ADB साहित्य महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट प्रकल्प संस्थेवर पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार आहेत, यालासुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. नववा जर पाहिलं तर कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्यात आलेला आहे. आणि 10वा जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाच्या थकबाकी मंजूर करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं आजच्या तारखेमध्ये म्हणजेच 27 मे 2025 रोजीची जी काही मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये हे 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि या 10 पैकी एक जो सर्वात जास्त महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांसाठी असलेला जो निर्णय आहे तो. त्याच्यामध्ये आता जे काही आपापसातील जी वाटणी करायची असेल तर दस्त नोंदणी जी काही व्याज भरावं लागत होती, रेकनरच्या 1% त्यांना भरावं लागत होती, ती आता एकदम कमी करण्यात आलेली आहे. फक्त ₹500 तुम्ही तुमची जी काही फीस असेल भरून आपापसातील जी काही वाटणी असेल ते वाटणी तुम्ही करून घेऊ शकता. अशा पद्धतीचे एक आजच्या बैठकीमध्ये निर्णय पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.